27 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला। त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अंतर्वासितांना विद्यावेतन 11,000 वरून आता 18,000 इतकं करण्यात आलं। परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महाविद्यालयातील अंतर्वासितांना अद्यापही 11,000 प्रतिमाह इतकंच वेतन मिळत आहे। 4 जूनपर्यंत विद्यावेतन वाढीचा निर्णय न घेतल्यास डॉक्टरांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। आणि या संदर्भात काही डॉक्टरांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूयात। राज्य सरकारने इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना 11,000 मानदेय देत होते, परंतु त्यामध्ये वाढ करण्यात 18,000 वर ते करण्यात आली। परंतु ती जी मानदेय आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत नाही, अशी या ठिकाणी घटना पाहायला मिळत आहे। काय नेमकं आपण जाणून घेऊया। महानगरपालिकेने यावर अजून अंमलबजावणी केलेली नाही। आम्ही याचा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला काही इलेक्शनचे वगैरे कारणं दिलेत। आम्ही एक कॉमन फाईलसुद्धा बनवली प्रत्येक कॉलेजच्या डीनकडून। तर प्रत्येक कॉलेजच्या अधिष्ठातांनी याला मान्यता दिली, म्हणजे विद्यार्थ्यांच्या सपोर्टमध्ये ते आहेत। ही फाईल डायरेक्ट मॅडमकडे पण गेली, त्यांनी पण सपोर्ट दाखवले। परंतु हे इम्प्लिमेंट करताना उशीर का करतात हे अजून आम्हाला कारण अजूनही कळलेलं नाही। त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही काहीच की आम्ही कधीपर्यंत करू किंवा काय। पाठपुरावा आम्ही दररोज करतो आणि दररोज याच्या काही हालचाली होताना त्या फाईलची दिसत नाही। या महिन्यात तर आम्हाला 8,800 आलेलं आहे। सो ओरिजिनली 11,000चं आहे आमचं सध्याचं, त्यात TDS कटून आम्हाला इतकं कमी आलेलं आहे। इतर स्टेटच्या कॉलेजेसना 18,000 पूर्ण येतं आहे। आमच्या सिनियर बॅचेसना सुद्धा 2-3 महिन्याचं शेवटचं 18,000 मिळालेलं आहे। तर आम्हाला हा डिले का होतोय हे खरंच कळत नाही आहे। शासनाचा निर्णय 27 फेब्रुवारीलाच आलेला होता। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने स्वतःहून जर हा GRची अंमलबजावणी करून कॉर्पोरेट रिझोल्युशन महानगरपालिकेचं काढलं असतं तर हा निर्णय तेव्हापासूनच अंमलबजावणी झाली असती या निर्णयाची, आणि फेब्रुवारीपासूनच आम्हाला वाढीव विद्यावेतन भेटलं असतं। पण आता जवळपास 4-5 महिने झाले त्या निर्णयापासून, आणि नवीन इंटर्नची बॅच पण आमची आलेली आहे। आणि महाराष्ट्रातील इतर कॉलेजेसला 18,000 जे की वाढीव वेतन आहे ते मिळतं आहे, आणि फक्त महानगरपालिकेच्या कॉलेजेसलाच भेटत नाही आहे। तर मला असं अपेक्षा आहे की महानगरपालिका लवकरात लवकर आमचा या विषयावर लक्ष घालेल आणि लवकरात लवकर विद्यावेतन वाढ करेल। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित या ज्या इंटर्न विद्यार्थी आहेत त्यांचं विद्यावेतन देण्याचं काम करावं, अशी मागणी मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोटेसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।